एक ब्राह्मणाचा शेवट केलाय रे आणि मार्गानं मार्गक्रमण करतोय. बरोबर आहे. अप्रतिम सुंदर मनमोहक असं सौंदर्य माझ्या नजरेसमोर दिसतंय. या ठिकाणी आपण वातावरणात माझं बसतीस्थान अंधकार सुरशी माझ्या देहाला संज्ञा. अंधकाशी वाटतो ना असं, पण मला माझ्या कर्तव्यासाठी जायचं म्हणून माझा मार्ग सोडा आणि मला जायला द्या. हा म्हणतोय पण कशा माझी विचारपूस केली अजून मी तुझी विचारपूस केली नाही. मला सांग, नाव काय? इथं येण्याचं प्रयोजन काय आणि त्या ठिकाणी बसून काय करत होतीस? एका नामविधान माझा पुरुष भक्ती मार्ग स्वीकारला. भक्ती मार्गासाठी इथपर्यंत मी आलेलो. भक्ती मार्ग बंद कर. काय भक्ती मार्ग बंद कर. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणताय भक्ती बंद कर, पण कशासाठी आणि का म्हणून मी बंद करावी हो भक्ती? याचं कारण कशाच प्रकारचं आहे. तुम्ही जी काही भक्ती करता त्यामुळे त्या देवतांना अमर अजिंक्य अशा प्रकारची शक्ती प्राप्त होते. यासाठीच मी तुला भक्ती बंद करायला सांगितले. पण तू घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही. कित्येक ब्राह्मणांचा शेवट केला पण तुला मी काही करणार नाही. याच्यामुळे कारण आहे. कारण या ठिकाणी बसली असताना मी दुरून तुला पाहिलं. बरोबरच अगदी पायीच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत सर्व कसं अप्रतिम, अगदी सुंदर. अगदी पाहुणी हातात माझा जीव झाला तुझ्यावर दिला. म्हणून तुला काही करणार नाही. तुला एकच सांगतोय, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. मला तुझ्या मुखातून शब्द बाहेर तुझ्याशी मला लग्न करायचंय. पण बाबाने हात जोडते तुझ्याजवळ. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. माझा मार्ग मला हे बघ, तुला प्रेमानं आणि समजावून सांगतोय, मला तू आवडली आहेस आणि तुझ्याशी मला प्रेम करायचं आहे. बाबाला तुला मी शेवटचं सांगते. आई म्हणते माझं जा म्हणते. एक तर तुला तुझं मार्ग तुझा मोकळा आहे तर मला तर जायला.
मग या क्षणी हा तुझा डाव